हळद न वापरताच कढी मी बनवत असते। तेलामध्ये राई जिऱ्याची फोडणी दिली, लवंग मेथी दाणे टाकले, हिंग टाकला, त्यानंतर मस्त असा कढीपत्त्याचा तडका दिला आणि मिक्सरमध्येच दही, बेसन पीठ, आलं, लसूण, मिरची आणि खोबरं याचं सगळ्याचं वाटण करून घेतलं आणि तेच मी डायरेक्टली तेलामध्ये टाकलेलं आहे। तेलात मिरचीची वेगळी फोडणी दिलेली नाही आणि साखर टाकून घेतली, कारण आम्हाला गोड कढी आवडते। बऱ्याच ठिकाणी साखर टाकली जात नाही कढीमध्ये आणि सेंधव मीठ टाकून घेतलेलं आहे। इकडे तोपर्यंत भाजीसुद्धा तयार झालेली होती। कढीला क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये दुधाची साय टाकायची आहे 2 चमचे। म्हणजे आता तुमचे कढीचे प्रमाण किती आहे त्याप्रमाणे साय टाकायची आहे। अगदी भारी अशी क्रीमी टेक्स्चरची कढी लागत असते, त्याचं टेस्ट खूप भारी लागतो आणि अशी गरम गरम कढी आमच्या साहेबांना प्यायला खूप आवडते बरं का। त्यांना गरम गरम कढी प्यायला दिली आणि लगेचच इकडे मी पोळ्या पण करून घेतल्या। पोळ्या एकदम छान झाल्या होत्या, आज नरम झाल्या होत्या आणि पांढऱ्या शुभ्रसुद्धा झाल्या होत्या। तर हे असं आमचं दुपारचं जेवण होतं आज। त्यानंतर मग संध्याकाळी आम्ही बाजारात गेलो होतो। साहेब जाणार आहेत ट्रिपला, त्याच्यासाठीच काही सामान खरेदी करायचं होतं, काही कपडे वगैरे घ्यायचे होते, तर त्याच्यासाठी आम्ही बाजारात गेलो होतो। तर तिकडनं येताना बराच उशीर झाला आम्हाला, उशीर झाला होता आम्हाला यायला। त्याच्यामुळे मग म्हटलं आता पटकन होईल असा साधासुद्धा काहीतरी मेनू बनवूया। मग मी फोडणीच्या खिचडीची तयारी केली। आता इकडे साहेबांशी बोलता बोलता मी इकडे सगळेच स्वयंपाकाची तयारी पण करत होते आणि त्यांच्याशी बोलणं पण माझं चालू होतं। ही छोटी मोठी खरेदी आम्ही केली होती त्यांच्यासाठी। कपडे तर भरपूर असतात, पण प्रत्येक वेळी कुठे बाहेर जायचं म्हटल्यावर असं वाटतं की सगळे कपडे जुने झालेले आहेत, त्याच्यामुळे मग ते नवीन आणावेच लागतात। तर इथं कॅपरी घेतली होती त्यांच्यासाठी, 2 टी-शर्ट घेतले, नंतर ही एक कार्गो पॅन्ट घेतली आणि ही जी तुम्हाला दिसती आहे ना, तर ह्या कार्गो पॅन्टला इलास्टिक नाही आहे खालून, म्हणून मग ती आम्ही घेतली। इलास्टिकवाली पॅन्ट सहसा यांना आवडत नाही। तर हे बुटं तर खूपच छान मिळाले होते, कलर बघा त्यांचा एकदम भारी आहे। हे मी ऑनलाईन मागवले होते, व्हाईट कलर आहे, लवकर खराब होतात पण छान वाटतात घातल्यानंतर ते बुटं। तर असा होता आमचा आजचा दिवस। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अवश्य करा, चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये।